नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आज सुट्टीचा दिवस होता. कायरा घरीच होती. या काही दिवसांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. एकतर मनुषी काका कधीतरी घरी येत आणि जेवण करून निघून जात. कायराने त्यांना वचन दिलं होतं की फक्त काही दिवसच ती या घरामध्ये थांबणार आहे. आता ती कधी एकदा जाते याचीच वाट पाहत होते. मनुषी काकांचं खरं रूप कायराला कळाल्यानं ती आता त्यांच्याशी अंतर ठेवूनच वागत होती. मनुषी काकांनी मात्र देशपांडे सरांशी जास्त संपर्क वाढवला होता. देशपांडे सर आणि मनुषी काकांमध्ये काहीतरी डील झाली असावी असं एकूणच त्यांच्या वर्तनातनं दिसत होतं. पण या साऱ्या गोष्टीची कायराला मात्र खबरबात नव्हती. ती सुनील सरांच्या प्रेमामध्ये खोलवर बुडाली होती. सुनील सरांशी लग्न करावं आणि सोन्याचा संसार उभा करावा अशी स्वप्न आता तिला पडत होती. सुनील सर देखील तिच्या प्रेमामध्ये होते. या दोन जीवांचं आपलंच एक विश्व तयार झालं होतं. सुनील सर इथला जॉब सोडून तिकडे जॉईन हो असं त्यांना वाटत होतं आणि दोघांनी कामं करणं हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं. आपल्याला काहीतरी नवीन चांगला जॉब मिळण्यासाठी त्यांना काही वेळ थांबावं लागणार होतं. कायरा मात्र थांबायला तयार नव्हती. एक दिवस तिला वर्षासारखा वाटायला लागला होता. सकाळची नेहमीची कामं आटपून ती तयार होऊन बसली. आज सुट्टीचा दिवस होता, परंतु सुनील सोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा तिचा प्लॅन होता. तितक्यात दारावरची बेल वाजली. काहीशा नाखुशीनंच ती दरवाजा उघडण्यासाठी वळाली. मनुषी काकांना आता तिला बोलण्याची इच्छा राहिलीच नव्हती. तिनं दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं तर आरतीताई होत्या. या ताई, तुम्ही खूप दिवसांनी दिसताय. अगं काही दिवस मी बाहेर गेले होते. हो, मला वाटलंच होतं. आणि तसंही मी दिवसभर घरी नसते, त्यामुळे आपल्या इमारतीमध्ये काय होतं हे कळायला मला काही मार्ग नाही. हो ना. बोलत बोलत त्या दोघीही आतमध्ये आल्या आणि आरतीताई सोफ्यावर बसल्या. तुम्ही चहा घेणार की कॉफी? कायरानं विचारलं. चहा चालेल, आरतीताई म्हणाल्या. बरं बसा, मी बनवते असं म्हणून कायरा समोर असलेल्या किचनकडे वळाली आणि चहा बनवू लागली. आरतीताई सोफ्यावर बसून मोठ्यानं बोलून तिच्याशी गप्पा मारित होत्या. अगं कसं चाललंय तुझं काम? बस ठीक चाललंय. तुमचं काम कसं चाललंय? ठीकच म्हणावं लागेल. का हो ताई, काय झालं? काही नाही ग. आमच्या कामाचं थोडंसं असं आहे की बोलता येत नाही आणि लपवताही येत नाही. ताई, एक बोलू? कायरा काहीशी गंभीर होत म्हणाली. मी तुमच्याबद्दल थोडंसं वेगळं ऐकलंय. आरतीताई हसल्या आणि म्हणाल्या, मला कल्पना आहे, माझ्याबद्दल लोक बरंच बरं वाईट बोलत असतात. कायराला काय बोलावं ते सुचेना. मोकळेपणे बोल कायरा, माझ्याबद्दल काय ऐकलंस तू? काहीसा धीर करून कायरा बोलायला लागली. ताई, तुम्ही तरुण मुलींना सप्लाय करायचं काम करता हे खरं आहे का? आरतीताई काहीशा गंभीर झाल्या. वातावरणामध्ये एक असहजता निर्माण झाली होती. अस्वस्थता कमी करण्यासाठी कायरा म्हणाली, 1 मिनिट थांबा, मी चहा घेऊन आले. कायरा किचनमध्ये गेली आणि 2 कप चहा घेऊन बाहेर आली. एक आरतीताईंसमोर धरला आणि एक स्वतःकडे घेऊन ती सोफ्यावरती बसली. चहाचा एक घोट घेत आरतीताई बोलायला लागल्या. कायरा, तुझे ऐकलेस त्यामध्ये सत्यता आहे. कायराला तर धक्काच बसला. तिला वाटलं होतं आरतीताई बोलायचं टाळतील किंवा आढेवेढे घेतील आणि लोकांना दोष देऊन लोक किती नालायक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतील. पण तसं काहीच झालं नाही. नव्हे, तिने तो आरोप मान्य केला होता. पण आरतीताई, तुम्ही हे सारं का करता? हे किती वाईट आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? आरतीताई शांतपणे तिचं बोलणं ऐकत होत्या आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि हळुवारपणे बोलायला सुरुवात केली. कायरा, सगळ्यात आधी तुला मी सांगू इच्छिते की मी कुणावरही अन्याय करत नाही. हो, हे खरं आहे, माझ्या संपर्कामध्ये अनेक तरुण आणि सुंदर मुली आहेत. मी त्या मुलींना ग्राहकांच्या नजरेनुसार, गरजेनुसार पाठवते. या धंद्यात मला भरपूर पैसा मिळतो. त्यातील बराच पैसा मी या मुलींना देते.
या मुलींची तो पैसा गरज असते. माझ्या संपर्कामध्ये असलेल्या मुली गरीब कुटुंबातील आहेत. विविध ठिकाणी त्या काम करतात. दिवसभर काम करूनही त्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. मग त्या माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आमच्यासाठी काहीतरी काम पहा, आणि मी त्यांना काम देते. असा सरळ सरळ हिशोब आहे. यामध्ये विशेष म्हणजे मी कोणावरही जोर जबरदस्ती करत नाही. पण ताई, हे बेकायदेशीर आहे ना? हो, कल्पना आहे मला. पण मी काय करू? माझ्याकडे खूप कमी पर्याय आहेत, आणि या वस्तीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस काही ना काही बेकायदेशीर कामच करतो. जगण्यासाठी काही ना काही करावंच लागतं. कायरा हे सारं ऐकत होती आणि यावर कसं व्यक्त व्हावं हे तिला कळत नव्हतं. कायरा, तुला अनुभव नाही, पण एकच खरं आहे की गरजवंताला अक्कल नसते. कायरा तिथे शांतपणे बोलणं ऐकत होती. आरतीताई, मला एक कळत नाही की तुम्हाला कसं बोलावं. तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्या खूप चुकीच्या आहेत. कायरा, जेव्हा माणसांवरती वाईट वेळ येते ना, तेव्हा काय चूक आणि काय बरोबर हे समजत नाही. यावर कायरा शांत राहिली. आरतीताईंशी वाद घालण्याची तिची इच्छा नव्हती. मग तिनं विषय बदलला. ताई, मी आता इथे फक्त काही दिवसच आहे. मग? कायरा थांबली. मी लग्न करते. अरे वा, खूपच छान. कोण आहे तो नशीबवान? ऑफिसमधील माझे सर आहेत. आरती हसली. अगं, चांगलाच हात मारलास की. यावरती कायरा लाजली. काय ताई, काहीही म्हणता. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. चांगलं आहे, कर लवकर लग्न. सुखी हो आणि इथे जास्त दिवस राहू नकोस. का? अगं, तू समजतेस तसा हा तुझा मनुष्य काका नाहीये, म्हणून म्हणते. जा इथून लवकर. आरतीताई बोलण्यामध्ये व्यक्त होत होती आणि तिच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं याची जाणीव होत होती. धन्यवाद ताई. आरतीने तिच्याकडे प्रेमानं पाहिलं. चल, निघते मी आता. पण तुला कधी मदत लागली तर नक्की सांग, मी उभीच आहे. कायराला उगीच भरून आल्यासारखं वाटलं. आरती निघून गेली आणि तिला मात्र काहीतरी कमी जाणवत होती. परंतु काय हे तिचं तिलाही समजत नव्हतं. तर मग मित्रांनो, आता सुनील आणि कायरा यांची लव्ह स्टोरी कशी पुढे जाईल, त्यामध्ये देशपांडे आणि मनुषी हे काय घोडं मारतील हे सांगता येत नाही. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.